बाळा, आज हा तो आवाज ऐकत आहेस, याचा अर्थ अजूनही परमेश्वराने तुझ्यावरची कृपा काढून घेतलेली नाहीये. कदाचित तू खूप थकला आहेस, अनेक प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. आपल्या माणसांनी साथ सोडली, मनात भीती आहे, डोळ्यात अश्रू आहेत आणि हृदयामध्ये हजारो प्रश्न आहेत. पण आज मी तुला एकच गोष्ट सांगण्यासाठी आलो आहे. कितीही मोठं संकट येऊ दे, घाबरू नकोस. कारण संकट हे कायमचे नसते. कायमचा असतो तो फक्त परमेश्वराचा आशीर्वाद आणि तुझ्या कर्माचा परिणाम. तू कधी नदी पाहिली आहेस का? मोठमोठे दगड तिच्या मार्ग अडवतात, पण नदी थांबत नाही. ती दगड फोडत नाही, ती त्यांना वळसा घालते आणि पुढे वाहत राहते. बाळा, तुझं जीवनही तसंच असलं पाहिजे. जीवनात आलेल्या प्रत्येक अडचणींना लढून हरवायचं असं नाही. काही संकटांना शांतपणे सहन करून पुढे जायचं असतं. लक्षात ठेव, परमेश्वर कधीही आपल्या भक्तावर त्याच्या ताकदीपेक्षा मोठे संकट टाकत नाही. म्हणून आजपासून स्वतःला कमकुवत समजणं बंद कर. तू एकटा नाहीयेस. जेव्हा संपूर्ण जग तुझी साथ सोडेल, तेव्हा तुझा श्वासही तुला सांगेन की परमेश्वर अजून तुझ्या सोबत आहे. लोक तुझ्यावरती हसतील, तुझ्या अपमानाची खिल्ली उडवतील, तुला कमी लेखतील, पण त्यांचे शब्द तुझे भविष्य ठरवत नाहीत. तुझे भविष्य ठरवते तुझी श्रद्धा, तुझे कर्म आणि तुझा संयम. म्हणून संकट आल्यावर रडू नकोस. स्वतःला एकच प्रश्न विचार, या संकटातून परमेश्वर मला काय शिकवत आहे? हा प्रश्न ज्या दिवशी तुला समजेल, त्या दिवशी संकट तुला घाबरणार नाही. कारण प्रत्येक वेदना ही तुला अगदी मजबूत बनवण्यासाठीच आलेली असते. बाळा, सोनं आगीत तापल्याशिवाय चमकत नाही, हिरा घासल्याशिवाय झळकत नाही आणि माणूस संकटाशिवाय महान होत नाही. म्हणून आज एक वचन दे, कितीही मोठं संकट आलं तरी मी हार मानणार नाही, माझी श्रद्धा सोडणार नाही आणि परमेश्वरावरचा विश्वास कधीच कमी होणार नाही. कारण अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदयाला कोणीही थांबवू शकत नाही. तसंच तुझ्या जीवनातील आनंदही योग्य वेळी आल्यावर नक्की उगवेल. फक्त धीर धर, श्रद्धा ठेव आणि आपले पाऊल कधीच मागे घेऊ नको. ते पाऊल पुढेच चालत राहा आणि तुझा प्रयत्न, तुझा संयम आणि तुझी श्रद्धा याला तडा जाऊ देऊ नकोस. या सर्व गोष्टी महत्वपूर्ण आहे. या सर्व गोष्टीवरती लक्ष ठेव, स्वतःवरती संयम ठेव आणि माझ्यावरती पूर्ण श्रद्धा ठेव, विश्वास ठेव. तू जे प्रामाणिक प्रयत्न करतो आहेस, किती बी संकट आली तरी पण तू मागे फिरू नकोस. सर्व कष्ट प्रामाणिकपणे मिळत राहा. माझा आशीर्वाद तुला होता आणि कायम राहणार आहे. चल तर मग जोराने एकदा म्हण, अलख निरंजन आदेश ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः, ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः, ओम चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः.